हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे मी सकाळी उठले तर बघते तर आई कोथिंबीरची वडी तयारी करत आहेत आणि माझं नेहमीप्रमाणचं रुटीन म्हणजे सगळं आवरून झालं स्वतःचं की यायचं आणि दुपारपर्यंत चपात्या करून ठेवायच्या म्हणजे नाश्ता जेवण सगळं होऊन जातं. परत मग इथं पीठ मळून ठेवलेलंच असतं आईंनी. मस्तपैकी गरम गरम चपात्या करून घेतल्या आणि माझा अवतार बघा कसा झालेला आहे. नंतर मग काय माझी दुसरी ड्युटी असते ती म्हणजे युवांकला उठवायची. कधी-कधी तो खूप लेट उठतो. त्याची स्कूल असते 10 वाजता, पण साहेब उठतात 8:30-9 वाजेपर्यंत. मग त्याच्या मागे सगळी धावपळ करायची. आज चपाती आणि मेथीची भाजी करायची होती आणि इथे मी भाजी करायला घेतली आहे. लोकांना असं वाटतं की वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे किती निवांत असतात. पाहिजे तेव्हा घरची कामं, पाहिजे तेव्हा ऑफिसची कामं. पण तसं नसतं. घरची कामं करता-करता इतकी कामं असतात ना आणि ऑफिसचं काम असतं परत. कारण ऑफिसचं आणि आमचं कसं असतं, आमचा जो टी ब्रेक असतो ना सकाळचा, जो ब्रेकफास्टचा टाईम असतो, तो असतो आम्हाला मुलांना स्कूलमध्ये सोडवायचा आणि जो आमचा लंच टाईम असतो, तो असतो मुलांना स्कूलमधून आणायचा. तर इथं युगांचा आज स्नॅक्स डे होता. ते सांगतात काहीतरी हलकं-फुलकं देत जावा वेडनेसडेचं. हा वेडनेसडेचा व्हिडिओ आहे बाय द वे. तर मी इथं त्याला गंडवते मॅगी म्हणून त्याला शेवयाचा उपमा करून देते. त्याला अजून फरक कळतो पण ते असं लांबडं-लांबडं आहे म्हटलं की त्याला वाटतं ती मॅगीच आहे. सगळ्या नूडल्स म्हणजे पण मॅगीज, हे पण मॅगीज. त्यामुळे तो खातो आवडीने. त्याच्यामुळे त्याचं खाण्याचं मला तसं काही टेन्शन नसतं. त्याला खूप चांगल्या सवय आहेत खायच्या प्यायच्या. चपाती भाजी पण आवडीने खातो. मॅगी अशी त्याला करून दिली तरीही आवडीने खातो. इथे बघा 9:30 वाजले, 9:15 वाजून गेलो तरी हा उठत नव्हता. मग त्याचं आवरेपर्यंत मी इथं मस्तपैकी त्याच्यासाठी नाश्त्याला ऑमलेट करून घेतलं. ऑमलेट पटकन करून पण होतो आणि तो खातो पण लवकर लवकर आवडीने. आणि आम्ही ते मस्त रेडी होऊन स्कूलला निघालो आहे. परत याला सोडून आलं की मला लॉग इन करावं लागतं, बाकीची कामं करायची. थोडंसं काम केलं की ह्याचं स्कूलमधून आणायचा टाईम होतो. नंतर काय आपल्या बायकांची सवय कामात काम करायची. इथं खाली आले तर कचऱ्याची गाडी आली होती. पटकन जाऊन कचरा टाकून आले आणि इथे बघा वातावरण इतकं छान आहे आमच्या सोसायटीमध्ये. खूप मस्त क्लायमेट आहे आणि सोसायटी पण खूप मस्त आहे. तर इथे युवा सगळ्यांना बाय करतोय. तर मी त्याला सोडून आले घरी आणि लागले कामाला. थँक्यू. बाय.